एकदा जर का तुम्ही अशी मिक्स डाळ बनवलीत ना तर घरचे नेहमी हीच डाळ बनवायला सांगतील आणि आवडीने बोटं चाखून खातील। तर ही डाळ खरंच खूप छान झालेली आहे, चवीला फ्लेवर पण खूप मस्त येतोय। मिक्स डाळ बनवलेली आहे। तर मुगाची डाळ, तूर डाळ आणि मसूर डाळ घेतलेली आहे। समप्रमाणामध्ये डाळ स्वच्छ धुवून घ्यायची। कुकरला आपल्याला 3 शिट्ट्या काढून शिजवून घ्यायची आहे। ह्यात शिजवताना थोडंसं तेल आणि हळद वापरलेली आहे। डाळ शिजली की खमंग फोडणी करायची। फोडणीसाठी मोहरी, जिरं तेलामध्ये छान परतवून घ्यायचं। त्यानंतर भरपूर सारा लसूण घालायचा, 2-3 हिरव्या मिरच्या, एक चिरलेला टोमॅटो, कढीपत्त्याची पानं घालायची। आता हा डाळ तडका किंवा हे डाळीचं वरण बनवण्यासाठी मी अनब्लेंडचा दाल मसाला वापरलेला आहे। ह्याने चव खरंच खूप मस्त आली होती डाळीला आणि फ्लेवर पण खूप छान आहे या मसाल्याला। हा मसाला ऑर्डर करायला पण खूप सोपा आहे। फ्लिपकार्टवरून किंवा मीशोवरून तुम्ही ऑर्डर करू शकता। या मसाल्यांचं पॅकेट बघा खूप मस्त आहे, पॅकिंग खूप छान आहे ह्याची। व्यवस्थित पॅक केल्यामुळे मसाला सांडत नाही, त्याचबरोबर ह्याचा फ्लेवर पण कमी होत नाही। मसाला छान फ्रेश राहतो। म्हणजे जास्त दिवस जर मसाले राहिले पॅकेट फोडलेले तर थोडासा वास बघा मसाल्यांचा कमी होतो। तर ह्याची पॅकेट आणि पॅकिंग खूप छान आहे। एक चमचाभर आपण हा फोडणीमध्ये मसाला घालायचा आहे। छान असं हे परतवून घ्यायचे। या मसाल्यापासून तुम्ही डाळ तडका, वरण किंवा मग मिक्स डाळ जर बनवणार असाल दाल बाटीसाठी तर त्या डाळीमध्ये सुद्धा तुम्ही हा वापरू शकता। आता ह्यात चवीपुरतं मीठ घालायचं आहे, आवश्यकतेनुसार पाणी घालायचं। डाळ उकळली छान की ह्यात अर्धा चमचा तूप घालायचं, आवडत असेल तर घाला, नसेल तर स्किप करा। मस्त अशी 5 मिनिटांमध्ये आपली डाळ तयार झाली। अगदी छान झाली आहे चवीला, फ्लेवर खरंच खूप मस्त आलेला आहे। तर तुम्ही सुद्धा हा मसाला एकदा ऑर्डर करून बघा, चवीला छान अशी डाळ होते। आणि यांचा गरम मसाला सुद्धा आहे आणि सब्जी मसाला सुद्धा आहे। फ्लिपकार्ट किंवा मीशोवरून एकदा ऑर्डर करून बघा। मसाला कसा आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी कशी वाटली ते देखील कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक, शेअर आणि फॉलो नक्की करा।